गोमंतक म्हणजे आत्ताचं जे गोवाचं ठिकाण आहे तिथे पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्यांनी तिथे आपल्या संस्कृतीचा खूप विस्तार केला हे खूप वेळेला आपल्याला दिसतं। अनेक वेळेला गोवन परंपरा ही पोर्तुगीजांशीच जोडलेली आहे असंही आपल्याला वाटतं। तिकडची टिपिकल घरं, तिकडची टिपिकल संस्कृती, तिकडचे काही सण हे पोर्तुगीजांशी निगडीत आहेत हे व्यवस्थित माहिती आहे। पण ते सोडून पोर्तुगीजांचा एक अमानुष इतिहास, एक अमानवी विकृत इतिहास गोव्यात होता हे खूप कमी जणांना माहिती आहे। ब्रिटिशांपेक्षा क्रूर आणि ब्रिटिशांपेक्षा नीच पद्धतीने ख्रिश्चन धर्म लादायचं काम कोणी केलं असेल तर ते आहे पोर्तुगीजांनी। सेंट झेवियर यांचा आपण उदो करतो, त्या चर्चमध्ये अनेक हिंदू लोक भक्तिभावाने भेटही देतात, पण ते सोडून एक वेगळी पोर्तुगीज लोकांची बाजू डोळ्यासमोर आणावी म्हणून हे पुस्तक। धर्माचं भांडण किती विकोपाला गेलं होतं आणि तेव्हा पोर्तुगीज कसे अमानवी अत्याचार तेव्हाच्या लोकांवर करत होते हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा। पुस्तकात नक्की आहे काय तर मुळात मुद्देसूद पोर्तुगीजांच्या अकाउंट्समधनं मिळालेल्या पुराव्यांसकट पोर्तुगीजांनी कसे अत्याचार केले आणि मुळात हिंदू धर्माचा राग करताना त्यांना कशा वेगवेगळ्या प्रकारे ख्रिश्चन बनवता येईल ह्याच्यासाठी अतिशय विकृत उपाय कसे योजले गेले ह्याचा एक डिटेल्ड अकाउंट आपल्याला पुस्तकात मिळते। आपण एक तत्व कायम आचरलं पाहिजे, फॉरगिव्ह बट नॉट फॉरगेट। तुम्ही गोव्यात केलेल्या अत्याचारांबद्दल पोर्तुगीजांना कायम माफ करा, पण म्हणून तो इतिहास विसरावा हे चुकीचं आहे। आपण आपला इतिहास विसरलो तर त्या इतिहासाची कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे अजून विकृतपणे पुनरावृत्ती व्हायची शक्यता जास्ती असते आणि तो इतिहास परत होऊ नये म्हणून हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। पुस्तकाचं नाव आहे द गोवा इन्क्विजिशन, लेखक आहेत अनंत प्रियोळकर। पुस्तक नक्की वाचा आणि स्वतः अनेक लोकांना रिकमेंड करा।